आपला आमदार कोण 2024 मेहकर विधानसभा याचा सर्वे आपण करत आहोत। मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिंदेगड? काका आपलं नाव? माझं नाव प्रदीप कुमार केशरीवर संचेती, राहता कुठे आपण? लोणारला। माझं वय आहे 70 वर्षाचं। तुमच्या मते शिंदे गटाला आमदार होणार की ठाकरे गटाला आमदार होणार? हे बा, या गावाला 30 वर्षापासून उपेक्षा आहे। ती कशाची? जी काही नळ योजना आणली यांनी आधी, ती नळ योजनेचं पाणी निघालं नाही, यांच्या नातेवाईकाला दिलं, फिल्टर बंद। जी काही आता ड्रेनेज लाईन टाकून राहिली ती 108 करोडची बोगस झालं। यांनी जिथे जिथे रोड टाकले तिथे डिवायडर नाही। यांना पैसा पाहिजे, पैशाशिवाय दुसरं काही पाहिजे नाही। म्हणून या मतदारसंघातील या लोणारच्या जनतेने ठरवलेलं आहे का आम्हाला बदल पाहिजे, आणि तो बदल या 24च्या याच्यामध्ये निश्चित बदल होणार। पक्ष आणि जी काही जागा सुटणार ती जागा ठरून ठरलेली आहे। इकडे माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय उद्धवरावजी ठाकरे आणि नाना पटोले यांनी ठिकाणी वळून याच्यावर विचार मंथन सुरू केलं की इथे कोण बसवायचं आणि परिवर्तन कसं होईल, या गावचा विकास कसा होईल। एवढं मोठं पर्यटन आहे इथे, जर तुम्ही रविवारी या, इथे 500 गाडी येते बाहेरची, इथे काही सुविधा नाही। यांना फक्त त्या 390 कोटीवर यांचं लक्ष आहे की आमच्या नातेवाईकाला भिंत द्यायची, आमच्या नातेवाईकाला गड्डा द्यायचा, आमच्या नातेवाईकाला हॉल द्यायचा, आमच्या नातेवाईकाला संरक्षणचे 3 करोड आलेले त्याचं बांधकाम द्यायचं। यांना फक्त पैसे कसे काढायचे आहे, 500 कोटी आणले कसे शिंदे गटातून, त्या पैशातून यांना भ्रष्टाचार निश्चित करायचा मी उघड सांगतो। कारण मी शेगाव पंढरपूर रोडला माझ्या खिशातून 50,000 रुपये खर्च करून मी तो रस्ता थांबवला। आज जर रस्ता मोडला तर तो 80 फुटाचा नाही। मग काय करतं हे? जेव्हा तुम्ही दिल्लीचे खासदार, तुम्ही मुंबईचे आमदार, तुम्हाला हा रोड मोजता नाही आला, पेट्रोल पंपापासून राजेश महापालिकेच्या पेट्रोल पंपापासून आपण MTDC पर्यंत रोड मोजा 80 फुटाचा असेल तर मी तुमच्या इथं नोकरी राहतो, या याच्यावर तुम्ही मला पगार देऊ नका। आज जर 80 फुटाचा नसला तर यांच्या विरुद्ध तुम्ही भ्रष्टाचार वाजवा, तुमच्या ताकद असेल तेवढी वाजवा। यांनी किती भ्रष्टाचार केला, हिंडो रस्ता जाऊन पहा, आता नवीन झालेला अर्ध बॅरेक, पुढे डिवायडर नाही, पुढे काही आहे, तुम्ही जाऊन हिंडो रोडला चौकशी करा, डोळ्यांनी पहा, फोटो काढा। तुमच्याजवळ 5 कॅमेरे, आमची बाईट घेण्यात तुम्हाला मोठेपणा वाटत जर घ्या, बाईट आम्ही देतो, पण जो काही भ्रष्टाचार आहे डोळ्यांनी बघा, आपण डोळ्यांनी बघा। संडास बांधायचा, इथलचे घर उठवले, मग हा संडास इथे कशाला बांधला 20 लाख रुपयाचा? याचं पाणी कुठे जाणार? या संडासचं पाणी कुठे जाणार? लोकांच्या मंदिराच्या गावात तुम्ही 20 लाख रुपयाचा संडास बांधला, का बांधला? लोकांना तेच पैसे उभे राहून दिले असते, घरचे संडास बांधले गेले असते। त्यांना नाही, यांना पैसा कसा काढायचा त्या बाबतीवर यांनी 25 वर्ष राजकारण केलेलं आहे। मी या भाषेत बोलतो आज। यांना खऱ्या अर्थाने लोणारची जाणीव असेल, इतकी जनता उभी आहे, यांना विचारा पाणी कुठून येते? पाणी कुठून आणतो बेटा तू? कोणाच्या विहिरीवरून? तुमच्या, माझ्या विहिरीवरून हे पाणी आणतात। सांग कोणाची विहीर, नाव सांग। झालं पाणी काय झालं त्या पियाला गावात शुद्ध पाणी नाही। डुकरं बसलेले, गधे बसलेले, त्या बोरखेडीला पाणी थांबवलं, तिथलं पाणी लोणारला येत नाही। किती महिन्याचं नळ लावते? 1 महिन्याच्या बाद में नळ लावते। 1 महिन्यानी नळ येतात। पिंटू पाणी कुठून येते? पाणी कोणाच्या विरून जाते? तुमच्या शेतच्या विहिरीवरून पाणी पूर्ण बुद्धवाडा, अर्ध लोणार प्यायले पाणी घेऊन जाते। पाणी आहे का? शुद्ध पाणी आहे का प्यायला? पाणी नाही, टाकी जर कधी भरली तर पूर्ण टाकीमध्ये फेस येते, नळाचं पाणी आहे। माणूस मुक्त तसा फेस येतो। कशा बसतात? हे इकडे पुढे 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 बोल। पाणी कसं येते? पाणी टाकीला डुकरं मुकलेलं, बरोबर आहे। पाणी महिन्यातून किती वेळा येते? 1 वेळा। ते फिल्टर मशीन बांधलेली आहे की बंद आहे की चालू आहे? फिल्टर असं फिल्टर बंद आहे ना? फिल्टर मशीन बंद 52 कोटीची फिल्टर मशीन बंद आहे भाऊ या लोणारला। त्याच्यात भ्रष्टाचार किती झाला हे शोधून काढा। ही भिंत बांधली गेली, कोणती? नवीच्या गड्ड्याची 35 लाख रुपये, 5 लाख रुपये खर्च केलेला, खालून उतरून पहा भीतीला तुम्हाला दिसेल नवीन बांधकाम किती, जुनं किती, 100 वर्षाचं। फक्त आम्हाला पैसा काढायचा, या भागाला कोणी येत नाही अधिकारी, या भागाला कोणी मिनिस्टर येत नाही, या भागाला कोणी येत नाही। आमचीच राहिली काय? आमचीच राहिली ही भानगडीची या लोणारला आहे। आणि ही गरीब जनता जी आहे उभी, हे कोळी समाजाचे, हे वारी समाजाचे, हा मुसलमान समाजाचा, हे पोरं बौद्ध समाजाचे काही उभे,
या इकडे पुढे या पुढे या. पाणी कुठून आता बोला यांना. नाव बोला पूर्ण नाव बोला. किती वर्षापासून पाणी आणून राहिले. कोट्यावधी रुपयाचा निधी पाण्यावर खर्च झाला, परंतु लोणार जागतिक सरोवर जे जागतिक दर्जाचा ज्याला जगविख्यात दर्जा प्राप्त झालेला आहे, अशा ठिकाणी लोणारची जनता अजूनही ताणलेली आहे. कोट्यावधी रुपयाचा खर्च निधी होऊन आणि फक्त ठेकेदार आणि जे आपले नातेवाईक आहेत यांच्या लक्षात तो पैसा ओतला गेलेला आहे असा आरोप संचेती साहेबांनी सज्जड पुराव्यासह केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे जे कामं झालेले आहेत त्यांचा दर्जा तपासा, त्या कामाचा दर्जा बघा, त्याची फोटो व्हिडिओ घ्या आणि आपल्या चॅनलला प्रकाशित करा. निश्चित संचेती साहेब तुम्ही जे सूचना दिल्या त्या फोन मास्टरच्या चॅनलला तुम्हाला तुमच्या केली आम्ही दाखवायला केंद्र राहणार नाही. आता जो बदल होणार आहे, आता जो बदल होणार आहे, शरदचंद्रजी पवार, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय नाना पटोले यांची मतदारसंघ सोडायचा, इथे निवडून येणारा माणूस कोण होईल मला याचा विचार होईल. तिन्ही पक्षाकडून हा मतदारसंघ एका पक्षाला सुटणार, पण हा मी दावा करत नाही की याला भेटेल त्याला भेटेल अमक्याला भेटेल धमक्याला हे सांगणार नाही. पण पक्ष सुटताना येणारा माणूस ज्या विचाराने हा मतदारसंघ सुटणार आहे, आपण लिहून घ्या पुऱ्या कागदावर. जो माणूस निवडून येण्यासारखा त्याला आहे, बाईची आयात केलेले माणसं निवडून येणार नाही. जनता मेहकर विधानसभा 2024 आमदार आपल्या मनाचा पसंतीचा कोण, जो बाळासाहेब ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा. और यहाँ पे 25 साल से जो आमदार है उन्होंने हमारे लोनार का कोई विकास नहीं किया है. लोनार के नल का पानी जब से नगर पालिका स्थापना हुई है, जब से जो नल का पानी 1 महीने के बाद में आता, लेकिन वो पानी ऐसा आता आदमी जो डुक्कर मुड़ता वो तो भी अच्छा मुड़ता. ये पानी सिर्फ धोने के वास्ते लेते और कपड़े धोने के वास्ते लेते, बाकी कोई इस्तेमाल का काम का पानी नहीं है. यहाँ पर हमारे घर के सामने सब रजिस्टर ऑफिस था, वहाँ पर नगर अध्यक्ष बोल के भूषण भाई वहाँ पर ही थे. उन्होंने मुसलमान का शादी खाने के लिए उन्होंने वहाँ का उद्घाटन किए थे, लेकिन उसके बाद में अध्यक्ष बदल गया तो वहाँ पे नगर पालिका की वातना नहीं हुई. हमने उनको विरोध करे, उसको हमने काम को अड़ाए तो हमको उन्होंने जवाब दिया कि तुम्हारे मुसलमानों के लिए हमने शादी खाना दिए. और तुम वो चल के मेरे साथ में देखो, शादी खाना 50 लाख रुपए का है, लेकिन वो शादी खाने में आज डुक्कर बैठ रहे. वो शादी खाना ऐसा है उसमें डुक्कर बैठ रहे शादी खाने में, ना उसमें खिड़की है, ना कोई दरवाजा है, ना कोई हवा आने के लिए कोई जगह है, ना कोई लाइट है उसमें, ना कोई एक नए पैसे की सुविधा नहीं है. ऐसा वो शादी खाना बना है. वो बोले तुम्हारे मुसलमानों को 50 लाख रुपए का शादी खाना हमने दिए. बोले और गाँव का विकास क्या होना. गाँव का विकास उन्होंने इतना अच्छा किया कि हम जो ऑटो चलाते, ऑटो चलाने को यहाँ से अगर हम कोई गली में से गुजरे तो वहाँ पर जाने के बाद में हमारा टायर पंक्चर हो जाता. सारे रोड को खोद के रोड सारे गांव की ऐसी झकमारी कर दी है पूरे रोडों की. सीमेंट रोड इतने अच्छे बने हुए थे, वो सीमेंट रोड खोद डाले, वो गटर का पानी जाएगा. अब वो पानी जाएगा कब और आएगा कब. अभी जो हमारे नलों में गटर का ही पानी आ रहा, तो ये दूसरा गटर का पानी अब हमको और पिलाते क्या मालूम. अभी गटर जो बना रहे हो ये सड़का खोद डाले उन्होंने गवर्नमेंट. बिल्कुल ऐसा ऑटो चलने के लिए भी रास्ता नहीं, आदमी को चलने के लिए मुश्किल हो जाता. मोटरसाइकिल स्लिप होके गिर जा रहे. और ये यहाँ पे एक धार का परिष्ठा है, हम ऑटो चलाते, यहाँ पे जो धार पर जो लोग आते नहाने धोने के लिए उनके लिए यहाँ कोई सुविधा नहीं है. हगना अगर उनके शहर की गाड़ी आ गई तो उसको हम ऑटो में बिठा के हगने के वास्ते बस स्टैंड पे लेके जाते. बस स्टैंड पे जाने के 30 और हग के वापस लेके आने के 30, ऐसे उसको 60 रुपये हमको देना पड़ता. यहाँ पे कोई संडास की कोई सुविधा नहीं करे. एक संडास बनाए वो भी ऐसी है, कोई उसमें सुविधा नहीं है. ये यहाँ का आधा का उठा लिया उन्होंने, 600 650 दर उठाए. वहाँ पे अभी तक डुक्कर हगरे उतरे थे, लेकिन अब वहाँ गार्डन बना रहे बोलते. अभी दीवारों का काम किया उन्होंने, वहाँ गार्डन बनाने वाले हैं. अब हर एक अध्यक्ष बदलेगा और इनकी सरकार आ जाएगी और लाखों करोड़ों कोटि रुपये लेकर आ जाएंगे. 5-25 हज़ार रुपये खर्चा कर देंगे, होगा उनका काम. इसलिए हमारे को हमारे गांव का विकास होना, हमको आमदार का बदलाव होना, हमारा सब विचार है कि आमदार का बदलाव होना. मैंने खासदार साहब के विरोध में भी एक बदलाव के लिए एक ऐसी
भी तुम्हारे जैसे लोग टीवी वाले आए थे, उनको भी मैंने इंटरव्यू दिया था कि भाई हमको भी खासदार का बदला होना, लेकिन हमारे बैड लग बोलो और उनके लग बोलो, वो चुनकर आ गए। और हमारा जो हमने मशाल का काम किए थे, मशाल हमारी खेड़ेकर साहब की गिरी। अभी तुम्हारा कहना है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे जो मशाल है वही आमदार चुन जाएंगे। उनका कोई भी आदमी अगर उन्होंने गधा खड़े कर दिए तो हम गधे को वोट देंगे। अगर उनके जो पक्ष से अगर उन्होंने कोई भी आदमी अगर देते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट का, तो हम बिल्कुल उसका बिन ठोक ऐसा छाती पे उनका मशाल लगाकर हम काम करेंगे। हे होते लोणारच्या नागरिकाचा प्रचंड रोष। तुम्ही पाहू शकता आपण लोणारच्या धार परिसरामध्ये आलेलो आहोत। लोणारचा धार ही जगात प्रसिद्ध आहे। लोणार सर्व जग प्रसिद्ध असताना सुद्धा इथे प्रचंड परदेशी नागरिक सुद्धा येतात। अख्ख्या देशभरातून देश विदेशातून नागरिक येत असताना इथे साध्या शौचालयाची सुविधा नाही। शौचालयाची जी सुविधा केलेली आहे त्या सुविधा म्हणजे ते शौचालय सुद्धा बंद पडलेले आहे। आपल्यासोबत एक काही आहेत, त्यांना आपण विचारूया। मी कावेरी विजय गवई, राहणार धाड, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। माझे म्हणणे असे आहे, त्या दिवशी शिंदे साहेबांनी एवढी महिलाची पब्लिक बोलवली तर मी पूर्ण नाराज आहे। कारण काहून की मी 2020 पासून महात्मा फुले याची दुकानची केस केलेली आहे, तरी आणखीन त्यांचा काही उत्तर आलेलं नाही। माझी सबसिडी येऊन पडलेली आहे, तरी पण बुलढाण्यावाली म्हणतात अमरावतीला जा, अमरावतीवाले म्हणतात खामगावला जा। मी चक्रा मारून मारून माझी चप्पल पूर्ण घसलेली आहे आणि 1 लाख रुपये माझा पूर्ण खर्च झालेला आहे। कारण काहून की दरवर्षी मी 3-4 चक्रा मारते, खामगाव लोणार बुलढाणा, खामगाव लोणार बुलढाणा, अशा किती चक्रा महिलांनी मारायला पाहिजे। 3000 रुपये देऊन काही बहीण सिद्ध होत नाही। माझं म्हणणं शिंदे साहेबांना एकच आहे की फक्त असा बहिणीला असा पाठिंबा द्या की पूर्णपणे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कारण काहून की अशा महिला किती फसवलेल्या आहे सरकारने। बँकेवाले पण किती महिलांना असे मागे टाकतात। बचत गटाच्या महिला, मी बचत गटाची महिला आहे, बचत गटाच्या महिला खाते खोलायला जर गेल्या बचत गटाचे, तर बचत गटाच्या महिलांना पहिले मागे केल्या जातात आणि पर्सनल खाते खोलायला पुढे केले जाते। असं का बरं? आता मी खोट्याची फाईल दिलेली आहे, तर सगळ्यात पहिले माझं म्हणणं असं आहे की स्पॉटवर जाऊन साहेबांनी निरीक्षण केलेलं आहे, तरी मी सुद्धा आता सध्या उघड्यावर बकऱ्या बांधत आहे। मला बकऱ्याची केस फाईल झालेली आहे, माझी ते सँक्शन झालेली आहे, बकऱ्या भेटलेल्या आहे, पण पूर्ण उघड्यावर असताना मी आता सध्या 10 बकऱ्यांचा विलास करत आहे। माझे किती खर्च होते ते मला माहित आहे। माहित आहे का? सरकारने अशी फसवणूक केली नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे। हेच माझी विनंती आहे की फक्त महिलांना पूर्ण एवढं सहकार्य करतात, पण असं जे खोलवर सहकार्य आहे ते सरकारला दिसत नाही। माझं एवढंच म्हणणं आहे। आता या मतदारसंघाचा आमदार कोण होता? शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? ठाकरे गटाचे झाले तरी चालतंय, शिंदे गटाचे तरी झाले तरी चालतंय, पण माझं म्हणणं आहे आमदार साहेब काय घरोघरी पाहत नाही। तर पण माझं म्हणणं आहे आमदार साहेबाचा, मी रामोलकर साहेबाचा बी गेल्या वर्षी फोन नंबर घेतला, मी त्यांना 3 वेळेस फोन केला। आता सध्या त्याच्या फोनवर असं उचलला नाही। साहेबांना मी किती वेळेस फोन केला, ते म्हणतात की लेखी आणा, कोणी सांगू नका। अहो लेखी किती देवा, माझ्या पूर्ण फाईल माझ्याजवळ पडलेले आहे, पण कोणी उत्तर देत नाही मला। आता सध्या मी माझं मागं केलेलं आहे कोट्याचं काम आणि दुसरेच हे केलेले आहे कोट्याचे काम, असं का म्हणते मी। आता सध्या बकरी माझी आलेली पाहून घ्या लागलं तर त्याचे फोटो वगैरे काढून घ्या, किती खराब झालेली माझी बकरी। 20,000ची बकरी मला आज 5,000 विकायचं काम करायला लागले, आज वापस चालवली मी। आता सरकारी दवाखान्यात आणली, माझ्याकडे पैसे तरी काय मला काय लाभ देतात हे असंच करणार, घटका भरून जातात। आम्हाला गरीबाला कोणी विचारत नाही, कोणते कामं झाले तर काहीच करत नाहीत आमची कामं। गरीबाला असंच लोटालोटी कोणते कामं करायला लागले। कोणता झाला साहेब? तुमचं गाव कुठलं? शिंदीत कामं नाही झाले का? काय कामं झालं? काहीच नाही। पाणी नाही, आम्ही पाणी विकत घेतो। आज आम्ही इथलं ढवळे घालत तरी पाणी विकतच 200 रुपये महिन्यात पाणी। 200 रुपये महिन्यात पाणी? गावात नळ योजना नाही? नुसतं खतून ठेवलं सगळं गाव खोदून ठेवलं? नुसतं खोदून ठेवलं, काय पाण्याची नळ नाही, काय नाही, काय नाही। मग आता काय करता? कोणता आला तर आम्हाला काही सुविधा नाही, मग काय करतात? मतदान करणार का नाही? मग मतदान करतोच ना दरवर्षी का? मग असं मेल्या ठेव थोडी कोणाला करतोच ना, असं थोडं आहे की नाही करत? नाही लावलं मतदान करावं लागतं। आता तुम्ही आले कोणाला तुम्ही करत नसेल ना, काय ते का? पण मग काय गरीबाला काय सुधारावा, जन्म भरे असंच काय दिलं बाबा जन्म भर का आम्हाला
साहेब भाव तुम्हाला पाहिजे ना आम्हाला खरं नवाडे हे आता भाजप सरकार आणि दिल्ली सरकार एकदम खोटं बोलायला या सरकार उद्धव ठाकरे होता 2000 त्यांनी ती केली 19 ते सरकार उद्धव ठाकरेंनी एकदम चांगलं काम केलं. आता तर सरकारने खळ आबाडी चाटा मारणार या 1500 रुपये देतो आता लाडक्या भावाचे देतो खळ खोटं बोलणार सरकार. या सरकारला मतदान देऊच नाही हे बदमाश सरकार नालायक सरकार आहे. बेकार विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला मतदान करता? उद्धव ठाकरे 100% उद्धव ठाकरेलाच मतदान करतो दुसऱ्याला मतदान करणार नाही. मी 100 लोक मध्ये जेवढे प्रयत्न होतील तेवढे पण उद्धव ठाकरे दुसऱ्या माणसाला मतदान हे निखळ वाजवतोय आम्हाला सरकार पळलं पाहिजे. शेतकरी निखळ अडचणीत आहे ना मला शेतकरी कशाला अडचणीत आहे शेतकऱ्याला काय अरे एवढे पैसे घोटून राहिले तरी आमचं म्हणणं एवढं आहे की राशन बंद केलं पाहिजे. लोकांना माजले खाऊ खाऊ कामाला येत नाही कामाला चाल राशन बंद करा त्याचं म्हणणं काही बंद करायला पाहिजे लाडकी बंद करायला पाहिजे लोकांना. आपण कोणाला मतदान करतो? संजय रायमुलकर. संजय रायमुलकर काय आपल्या इथं काय विकास झाला काय नाही काय सांगणार? चांगला विकास आहे. काय काय झाला सांगतात? विकास रोड केले चांगले गाव डिजिटल केलं आमचं कोल्हापूर झाले गाव छान केलं तालुका. आपण कोणाला मतदान करणार आहे? संजय रायमुलकर. संजय रायमुलकर का बरं काय कारण? तुमचं गाव चांगलं विकास आमदार ओके. आपण यावर्षी मतदान कुणाला करणार? म्हणजे आपल्या मेकर रायमुलकर साहेब. ओके. आता आपण कुठले आपण यावेळेस मतदान कोणाला करणार? रायमुलकर साहेब. आपण कुठले काका? आपल्या यावर्षीचा आमदार कोण? स्वतः सध्या चालू सरपंच साहेब राममुलकर साहेब एक नंबर काम आहे. एक नंबर गाव. कोणतं गाव? कोयाळी त्या ठिकाणी चांगला विकास झाला एकदम ओके. कुठलं गाव? रायमुलकर साहेब मतदान. ओके. तुम्ही कुठले? या वर्षी आपण कुणाला मतदान करतो? आपल्याला आमदार कोण? संजय रायमुलकर. ओके.